आज होणार 12वा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। आज दिनांक 22 जून रोजी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 12वा हप्ता जमा करण्यात येणार आहे। याची नवीन यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ती नवीन यादी आपण पाहणार आहोत। सोबतच 19 जिल्हे आणि 5 बँका निवडक ठेवलेल्या आहेत की त्याच जिल्ह्यामध्ये आणि त्याच बँकेमध्ये आज पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत। चला तर संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया। चॅनल जर नवीन आलेला असेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीने नवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर वळूया आजच्या अपडेटकडे। तर सर्वात प्रथम म्हणजे 12वा हप्ता वाटप करण्याचे वरूनच आदेश आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी डायरेक्ट आदेश दिलेले आहेत की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 12वा हप्ता जो तो आजचे आज जमा झालाच पाहिजे। कारण की मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलही हा लाडकी बहीण योजनेसाठीचा 12वा हप्ता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासूनच 12वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही लाडक्या बहिणींना 12वा हप्ता तर मिळालेला सुद्धा आहे। चला तर पाहूया। आता लाडक्या बहिणीसाठी 12वा हप्ता तर मिळणारच आहे, सोबतच स्पेशल गिफ्टसुद्धा लाडक्या बहिणीसाठी वितरण करण्यात येणार आहे। हे स्पेशल गिफ्ट कोणतं असणार, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, कशा पद्धतीने मिळणार, संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्हाला 12वा हप्ता तर मिळणारच आहे, त्याच्यासोबत इतरही गिफ्ट जे आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहेत। आता 12वा हप्ता म्हणजे सर्वात मोठा हप्ता असणार आहे। सर्वात मोठा हप्ता कशामुळे असणार आहे ते देखील आपण लगेच जाणून घेऊया। तर मेन गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल याच्या अगोदर तुम्हाला मिळत होते एकूण 1500 रुपये प्रति महाप्रमाणे पैसे जे ते वितरण होत होते आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट पैसे जे ते वाढलेले आहेत। हो मित्रांनो, 12वा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि हे 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या कारणास्तव लाडक्या बहिणीला आता 1500 नाही तर 2100 रुपये देण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे। हो मित्रांनो, 2100 रुपये प्रति माहापासून आता हप्ता जो आहे तो चालू करण्यात येणार आहे। याच्याविषयीची ऑफिशियल माहिती अदिती तटकरे मॅडमने देखील दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा निधी वितरण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि याच्यानंतर आता जून महिन्याचा निधी जो आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे, म्हणजे झालेली सुद्धा आहे। आणि काही महिलांना तर जून महिन्याचा देखील हप्ता डायरेक्ट जमा झालेला आहे। तर आता नवीन आलेल्या अपडेटनुसार आता प्रत्येक महिलेला 2100 रुपये वाटप करण्याचा निर्णय म्हणजे GR नवीन आलेला आहे। त्या GRवर सर्वांच्या सह्या सुद्धा झालेल्या आहेत। आता फक्त म्हणजे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी राहिलेला आहे। तर आता नवीन महिना चालू झालेला आहे, त्यामुळे 2 हप्ते एकत्रितरित्या जमा होणार का, तर ते म्हणजे कोणते 13वा हप्ता आणि 12वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जमा होणार का, तर हो मित्रांनो, नक्कीच जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु यासाठी नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। या नवीन जिल्ह्यामध्ये जर तुमच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे याचा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे। तर आजपासून 3 दिवस म्हणजे 36 जिल्हे म्हणजे मित्रांनो दर दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे। यामधील मग सर्व जिल्हे असणार आहे, त्या जिल्ह्यांची यादी स्टेप बाय स्टेप तुम्हाला देणार आहे। आत्ता जस्ट काही क्षणापूर्वीच ती नवीन यादी जाहीर झालेली आहे आणि ही यादी आपण मित्रांनो यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत। त्याबद्दल व्हिडिओला एक लाईक तर तुम्हाला लगेच करून टाकायचं आहे। तर आत्ताच मिळाले अपडेटनुसार आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे, परंतु फक्त याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। आता फक्त याच लाडक्या बहिणी म्हणजे नेमकं कोणत्या बहिणी आहेत की त्यांच्याच खात्यावर पैसे जमा होत आहेत, कारण विषय जो असा आहे सरसकट लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत। काही बहिणी वगळण्यासुद्धा आलेल्या आहेत। ज्या बहिणींना 11वा हप्ता मिळाला त्यांना मिळाला असेल, परंतु 12वा हप्ता मिळण्यासाठी मित्रांनो काही नवीन अटी व नियम यांनी जाहीर केलेले आहेत। हे लवकरच नियम व अटी तुम्हाला आपण सांगणार आहोत, व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत। आणि ज्या महिला या नियम व अटी पूर्ण करतील अशाच महिलांना 2100 रुपये म्हणजेच 2100 रुपये मिळणार आहेत, अन्यथा त्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे। सर्वात मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो आत्ताची। आज लाडक्या बहिणी खुश होणारच आहेत, कारण की जर तुमचा 11वा हप्ता राहिला असेल तर तो 11वा हप्ता आणि सोबतच 12वा हप्ता असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। आता पाहूया लाडक्या बहिणीसाठीचं सर्वात मोठं खुश होण्याचं कारण म्हणजे काय मित्रांनो, तर आज 12व्या हप्त्याचा पहिला टप्पा जो आहे तो पार पडणार आहे, कारण की पहिला टप्पा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित केला जाणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावरच हे पैसे जे ते जमा करण्यात येणार आहे। चला तर पाहूया पहिल्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आणि काय विषय होणार, तर संपूर्ण माहिती लगेच जाणून घेऊया। तर आजपासून सलग 3 दिवस महाराष्ट्रामध्ये अक्षरशः पैशाचा पाऊसच पडणार आहे असे देखील आपण म्हणू शकतो मित्रांनो, कारण की 3 याद्या आलेल्या आहेत, 1 नाही 2 नाही तर 3 एकूण 3 याद्या ज्या ते जाहीर झालेल्या
आहेत आणि या 3 यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. चला तर पाहूया या 3 याद्या नेमकं कोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यांच्या आहेत. सर सोबतच तुम्हाला आता 12वा हप्ता जो आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आहे तर ते देखील तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. तर 12वा हप्ता एकूण 3 टप्प्यामध्ये वाटप केला जाणार आहे. 3 दिवस 3 टप्पे मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे. पहिला टप्पा जो आहे तो असणार आहे तो आजच असणार आहे. आजच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामध्ये 12 जिल्हे असणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे, त्यामध्ये 30% जिल्हे असणार आहेत. त्याच्यानंतर तिसरा टप्पा 40% जिल्हा व अंतिम टप्पा तर सर्वात मोठा टप्पा असणार आहे. त्या टप्प्याच्या अंतर्गत पैसेच नाही तर गिफ्टसुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. चला तर पाहूया. आता पहिला टप्पा तर आज आहे. मग लाडक्या बहिणीला कोणते 2 मेसेज येणार आहेत. पहिला मेसेज म्हणजे मे महिन्याचा हप्ता आला नसेल तर मे महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचा म्हणजे चालू महिन्याचा 12वा हप्ता देखील तुम्हाला आज पडून जाणार आहे. त्याचा मेसेज तुम्हाला आज रात्री येणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कारण लाडक्या बहिणीला आत्ताच 3000 रुपये मिळाले होते. एप्रिल आणि मे अशा 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये जमा झाले होते. परंतु आता जून महिन्याचे किती मिळणार मित्रांनो, तर जून महिन्याचे एकूण 2100 रुपये म्हणजे 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे, कारण की आता लाडकी बहिणीचा हप्ता वाढ तर झालेलीच आहे आणि याचा लाभ देखील लवकरच बहिणींना वितरित होणार आहे. तर मित्रांनो विषय असा आहे, आज प्रति महिला 2100 रुपये वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तरी देखील काही बहिणी ज्या नवीन यादीमध्ये समाविष्ट झाल्या नाहीत किंवा नवीन नियमांचं पालन करत नाहीत अशा बहिणींना 1500 रुपयेच मिळणार आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. ज्या बहिणी सर्व नियमांचं व अटींचं पालन करतील अशाच महिलांना 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये वितरित केले जाणार आहे. नाहीतर तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत. आणि काही बहिणींना तर या 1500पेक्षाही फक्त 500 रुपये मिळणार आहेत. तर ते कोणत्या बहिणींना मिळणार ते देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. कारण काय विषय होतोय, भरपूर बहिणी ज्या त्या नियम अटी मोडत आहेत किंवा काही दुसऱ्या गोष्टी करत आहेत, त्यामुळे त्यांना पैसे मिळण्यास अडचणी येत आहेत, पैसे कमी होत आहेत किंवा वाढत आहेत. तर असं संपूर्ण आपण लगेच जाणून घेऊया नेमकं कशामुळे पैसेच होतोय. तर बहिणींच्या भावाने मोठा निर्णय घेतलेला आहे बहिणींसाठी. आता कोणत्या बहिणीचे पैसे कमी होणार ते देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मित्रांनो हा नवीन GR आलेला आहे की या नवीन GR नुसार लाडक्या बहिणींना 12वा हप्ता 2100 रुपये तर मिळणारच आहे. सोबतच बोनस देखील मिळणार आहे. हा बोनस नेमकं कशाचा असणार आहे, कोणता असणार आहे, संपूर्ण आपण माहिती तुमच्यासाठी जाणून घेऊया. तर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत मित्रांनो. आपले बहिणींचे लाडके भाऊ उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिलेले आहेत, सरळ आदेश दिलेले आहेत. आता अजिबात उशीर करायचा नाही, आता डायरेक्ट पैसेच वाटप करून जे आहे ते टाकायचे आहेत. चला तर पाहूया नेमकं आता कोणत्या बहिणींना पैसे मिळणार. आणि लाडक्या बहिणींसाठी मित्रांनो आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार मोठी बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि या बैठकीत लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे. हा निर्णय मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. या निर्णयावर भरपूर गोष्टी डिपेंड आहेत, कारण की या निर्णयावर अंतर्गत जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी बहिणीसाठी 4 मोठे निर्णय जे ते झालेले आहेत आणि याचा लाभ प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळण्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागणार आहे, अन्यथा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ अजिबात मिळणार नाही. त्यामुळे लक्षपूर्वक पहा व्हिडिओ. तर सर्वात पहिलं म्हणजे लाडक्या बहिणींना सिलाई मशीन. हो मित्रांनो, सिलाई मशीनचे अर्ज सुरू झालेले आहेत. अत्यंत आनंदाची व मोठी अपडेट आलेली आहे आपण म्हणू शकतो, कारण सिलाई मशीन भरपूर महिला प्रचंड दिवसापासून सिलाई मशीनच्या अर्जाची वाट आतुरतेने पाहत होत्या आणि अखेर तो दिवस उजाडलेला आहे की ज्या दिवशीपासून म्हणजे आजपासून सिलाई मशीनचे अर्ज सुरू झालेला आहे. आज तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता. तर यासाठी कागदपत्र काय लागतील तर मित्रांनो अतिशय छोटे कागदपत्र लागत आहेत. लक्षपूर्वक आहे का. पहिलं कागदपत्र म्हणजे असं आहे मित्रांनो, तुमचं आधार कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचं पॅन कार्ड लागणार आहे. त्याच्यानंतर तुमचे पासबुक लागणार आहे, ज्या की खात्यावर तुमचे पैसे लाडकी बहीण योजनेचे पैसे पडत असतात. त्या जर पोस्टाचं खातं असेल तर पोस्टाचं कार्ड लागणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे. यासाठी तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तरच तुम्हाला सिलाई मशीन मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जर तुम्हाला सिलाई मशीन चालवता येत असेल तरच तुम्हाला सिलाई मशीन वितरित केली जाणार आहे, अन्यथा अजिबात सिलाई मशीन दिली जाणार नाही. जर तुम्हाला चालवता येत असेल तरच सिलाई मशीनसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे. चला तर आता पाहूया. एकूण 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे मित्रांनो, की या 18 जिल्ह्यामध्ये आजपासून पैसे वितरण करण्यास सुरुवात होणार आहे. ही यादी आपण लगेच जाणून घेऊया, कुठल्याही प्रकारचा उशीर न करता. स्पष्ट यादी आहे मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. संपूर्ण जिल्ह्यांची नावे तुमच्या समोर दिसत असतील तुम्हाला. तर आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरण होणार आहेत तर आज सर्वात प्रथम मित्रांनो सुरुवात होणार आहे ती म्हणजे तुमचा सर्वांचा आवडता जिल्हा सातारा जिल्ह्यापासून. त्याच्यानंतर आहे मित्रांनो पुणे, त्याच्यानंतर सोलापूर, त्याच्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, जळगाव, ठाणे, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच आहे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा. तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जो आहे तो
स्पष्टरित्या वितरित जो आहे तो केला जाणार आहे. आता तुम्ही मला सर आमचा जिल्हा तर दुसरा असेल तर आम्ही काय करायचं, तर हे तुम्हाला देखील सांगतो मित्रांनो. ही फक्त पहिली यादी आहे मित्रांनो, पहिला टप्पा आहे. हा पहिला टप्पा झाल्याच्यानंतर दुसरा टप्पा देखील मित्रांनो लगेच सुरुवात होणार आहे. दुसरा टप्पा कोणता असणार आहे, तर तो असणार आहे मित्रांनो नागपूर साईडचा टप्पा असणार आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला, तर ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मग आपलं लातूर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल, नंदुरबार असेल इकडे साईडला, किंवा इकडे मग गडचिरोली किंवा गोंदिया राहिले असेल तर इकडं. तर अशा पद्धतीने एकूण महाराष्ट्रात आजपासून सलग 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. याची गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे आणि त्यानुसार तयारीला सुद्धा लागायचं आहे. तर आता तयारीला काय लागायचं आहे मित्रांनो, तर आजपासून सलग 3 दिवस पैसे तर वाटप होणार आहेत. पहिली यादी सांगितली तुम्हाला, दुसरी सांगितली आणि तिसरी सांगितली. या 3 यादीमध्ये जर तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट पैसे जे ते याच दिवशी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. तर आज पहिली यादी सांगितलेली आहे, त्या महिलांना पैसे मिळणार आहे. सोबतच लाडक्या बहिणीसाठी हा पहिला टप्पा सुरू झालेला आहे. म्हणजे 3-3 हजार रुपये असतील किंवा मग 2100 रुपये तुमच्या खात्यावर ज्याचे डायरेक्ट जमा करण्यात येणार आहेत. आता मेन गोष्ट मित्रांनो म्हणजे काही महिला अपात्रसुद्धा होत आहेत. आता अपात्र कशामुळे होत आहेत, तर त्या नियमांचं उल्लंघन करत आहेत, नियम मोडत आहेत. आणि जर तुम्ही सुद्धा नियम मोडले तर तुम्हाला 27,000 या अपात्र महिलासारखं बाहेर निघावं लागणार आहे सरळ सरळ योजनेच्या. कारण या 4 चुका जर तुम्ही करत असाल तर या 4 चुका अजिबात तुम्हाला करायच्या नाहीत, कारण या 4 चुका केल्या तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. चला तर पाहूया या 4 चुका नेमकं कोणत्या आहेत व बहिणी या 4 चुका केल्यामुळे कशा पद्धतीने फसत आहेत किंवा पैसे त्यांना भेटत नाही. तर यामधील सर्वात पहिली चूक यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे काय, तर जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला उत्पन्न जिथं 2.5 लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे. जर उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. याच्यानंतर दुसरी चूक भरपूर महिला करत आहे ती म्हणजे काय, जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर तुम्ही इतर कुठल्या योजनेसाठी अर्ज अजिबात करायचा नाही. जर तुम्ही दुसऱ्या योजनेसाठी अर्ज करत असाल, मग ती संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर योजना असतील, तर त्या योजनेनुसार तुम्ही जर अर्ज करत असाल तर मग मात्र तुम्हाला अजिबात योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. तिसरी आणि चौथी चूक तर अतिशय महत्त्वाची आहे मित्रांनो. ती म्हणजे काय मित्रांनो, तर जर तुम्हाला लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला आधार कार्डची KYC करणं गरजेचं आहे किंवा बँकेत जाऊन KYC करणं म्हणजेच गरजेचं आहे. आणि KYC केली असेल तर तुम्हाला हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो मेन गोष्ट येते ती म्हणजे काय, तर 8 बँका आहेत मित्रांनो. या 8 बँकेमध्ये पैसे जे ते वितरण केलं जाणार आहे. जर या 8 बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे लाभ जो आहे तो दिला जाणार आहे. याची गोष्टी सर्वांनी नोंद घ्या. तर सर्वात प्रथम म्हणजे पहिली बँक आहे मित्रांनो इंडिया पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे आपली पोस्टाची बँक असते. त्या पोस्टाच्या बँकेमध्ये तुम्हाला जर खाते असेल तर तुम्हाला याचा लाभ सर्वात अगोदर वितरित केला जाणार आहे. याच्यानंतर दुसरी बँक आहे मित्रांनो आपली स्टेट बँक ऑफ इंडिया. दुसरी बँक आहे मित्रांनो सोपी बँक आहे, कारण की सरकारी बँका जर असतील तर निधी पाठवला की लगेच ते बँकेमध्ये क्रेडिट होत असतो. आणि प्रायव्हेट बँक असतील तर 1 ते 2 दिवस थोडासा उशीर होऊ शकतो मित्रांनो. इंडिया बँक असेल, पोस्ट बँक पेमेंट बँक असेल किंवा युनियन बँक ऑफ इंडिया असेल, तर अशा सरकारी बँके जर असतील तर सर्वात अगोदर लाभ वितरित होणार आहे. आणि इतरही बँकेत पैसे पडतात परंतु थोडासा उशीर जो आहे तो होत असतो. तर आता लाडक्या बहिणींना रेशन कार्डवर आनंदाचा शिधा मिळणार आहे आणि या आनंदाच्या शिधासोबतच तुम्हाला मोठं गिफ्टसुद्धा मिळणार आहे. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला डायरेक्ट मोठा लाभ वितरित केला जाणार आहे. तो म्हणजे पैठणी साडी तर मिळणार आहेच मित्रांनो, त्यामध्ये वाद नाही. परंतु लाडकी बहिणीला आपल्या चॅनलतर्फे देखील आपण पैठणी साडी देणार आहोत. पण तुम्हाला एक छान अशी कमेंट करायची आहे, धन्यवाद सर व्हिडिओ आवडला किंवा माहिती महत्त्वपूर्ण वाटली अशा पद्धतीने काही तुम्हाला जी छान कमेंट वाटेल ती तुम्ही कमेंट करा. आपण आपल्या चॅनलतर्फे 25 पैठणी साड्यांचं वितरण ठेवलेलं आहे. म्हणजे 25 लाडक्या बहिणींना आपण ही पैठणी साडीचं वितरण आपण करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी तयार राहायचं आहे. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहा जा, व्हिडिओला लाईक करत जा, तुम्हाला सुद्धा पैठणी साडी मिळून जाईल. तर आज वाटप होणाऱ्या 15 जिल्ह्यांची यादी तर आपण तुम्हाला सांगितलेली आहे, यामध्ये परत सांगायची काही गरज नाही. आणि 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. मग ते 2100 रुपये असतील किंवा इतर पैसे असतील तर संपूर्ण हप्ता तुमच्या खात्यावर आज जमा करण्यात येणार आहे. तर महत्त्वपूर्ण म्हणजे गिफ्ट मित्रांनो तर तुम्हाला समजलेलंच आहे. पहिलं गिफ्ट आहे 1500 ऐवजी 2100 रुपये हे मोठं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्याच्यानंतर अन्नपूर्णा दुसरा टप्पा म्हणजे 3 गॅस सिलेंडर जे आहेत ते देखील तुम्हाला मिळून जाणार आहेत. 3 गॅस सिलेंडर जर मिळाले तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 2700 ते 2800 रुपयांचा फायदा जो तो नक्कीच होणार आहे. कारण की सबसिडीनुसार संपूर्ण सबसिडी अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळून जाणार आहे. याच्यानंतर मित्रांनो पुढील अपडेट अशी आहे, तर नवीन सिलाई मशीनसाठी तुम्हाला सांगितलेलंच आहे, व्यवसायाला बहिणीच्या प्रेरणा देण्यासाठी नवीन सिलाई मशीनचं वितरण जे ते सुरू करण्यात आलेलं आहे व लवकर सिलाई मशीन देखील तुम्हाला मिळून जाणार आहे.
आता गिफ्ट क्रमांक 4 आहे मित्रांनो, नवीन भांडी संच. भरपूर महिलांना हा भांडी संच मिळालेला सुद्धा आहे, परंतु तुम्हाला मिळाला नसेल तर आज जाऊन त्वरित तुमच्या सेतूच्या केंद्रामध्ये जाऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी फक्त आधार कार्ड लागतात आणि बँक पासबुकचे डिटेल थोडेफार लागतात, दुसरं काही लागत नाही मित्रांनो. आणि फक्त लाडकी बहीण योजनेत तुम्ही लाभार्थी असाल तर डायरेक्ट तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो बांधकाम कामगार योजनेच्या अंतर्गत हे अर्ज तुम्ही करता येऊ शकता. तुम्हाला याचा देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात लाभ जो आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो. चला तर पाहूया आता नवीन भांडी संच कोणत्या लाडक्या बहिणींना मिळत आहे. सोबतच आता गिफ्ट क्रमांक 5 म्हणजे 20 लाख घरकुलांची नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे. जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही नवीन अर्ज करून देखील घरकुल घेऊ शकता किंवा नवीन फाईल करून घरकुल मंजूर होऊ शकतं. तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंतचा लाभ घरकुल योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दिला जाणार आहे. याची सर्वांनी देखील लक्षपूर्वक लक्ष करायचं आहे. आणि घरकुलासाठी अर्ज करायचे आहेत त्यासाठी जास्त डॉक्युमेंट लागत नाहीत, अतिशय नॉर्मल डॉक्युमेंट. मग तुमच्यासाठी 2.5 लाखापेक्षा काही महत्त्व नसेल किंवा तुमच्या नावावर थोडीफार जमीन असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल, त्यामध्ये काही अडचण नाही. त्याच्यानंतर मित्रांनो इतरही गिफ्टसारखे लाडकी बहिणींना मिळत असणारच आहेत आणि अशा पद्धतीचे नवीन व्हिडिओ आपण दररोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि खाली छान अशी कमेंट करा, तुम्हाला देखील पैठणी साडी मिळून जाईल.